sir, headset please. Thank you. स्त्री शक्तीची निरनिराळी रूप आजवर आपण अनेक सिनेमांमधून पाहिली. अनेक नायिकांनी आपल्या अभिनयानं अक्षरशः त्या व्यक्तिरेखा जिवंत केली. हिंदी सिनेमातल्या नायिका म्हटलं की एक नाव आपल्याला पहिल्यांदा आठवतं. मूर्तिमंत सौंदर्य, सशक्त अभिनय, उत्तम नृत्य कौशल्य असलेल्या या नायिकेनं भारतातल्या प्रत्येक तरुणाच्या हृदयाला धडधड करायला भाग पाडलं. जिचं हास्य अजूनही तिच्या अनेक चाहत्यांचा जीव की प्राण आहे. मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया द वन अँड ओनली वन माधुरी दीक्षित यांचं. मनपूर्वक स्वागत. थँक्यू, धन्यवाद. मराठी स्पर्धकांना खरंच मराठी चॅनलवरती तुम्ही आज आमच्या प्रेक्षकांना दिसला आणि मराठी मनांना तुमच्याबद्दल काय वाटतं, किती आदर आहे हे तुम्हाला ठाऊक असेलच. पण माझ्या वतीनं मी आणखीन थोडं सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा अभिनय किंवा मराठी मुलींचं कौतुक केलं जातं तेव्हा पहिलं नाव अभिनयामध्ये तुमचं घेतलं जातं. तुम्हाला पाहून अनेक तरुणी अजूनही सिनेमात काम करण्यासाठी प्रयत्न करतात आणि ह्या तुमच्या आजवरच्या कारकिर्दीला आणि पुढच्या कारकिर्दीला देखील आमच्या शुभेच्छा आहेतच. पण महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेच्या वतीनं मी तुम्हाला अगदी सुयश चिंतितो, शुभेच्छा देतो. आम्ही काय होतं आजवर गुलाबी छटा, गुलाबाचं सून, आम्ही आजवर गुलाबांच्या छटा, गुलाबी रंग काढ Okay, clear field.
आज जो आहे आम्ही गुलाबाचा ताकवा, गुलाबांचा गुच्छ, गुलाबी छटा आणि गुलाबाचं वर्णन अगदी वेगळं वेगळं ऐकलेलं आहे. पण गुलाब गँग हा काय प्रकार आहे किंवा ह्याबद्दल, ह्या टायटलबद्दल आम्हाला सांग. गुलाब गँग. तर गुलाब गँग ही एक टोळी आहे, रंजू त्याची लीडर आहे आणि ते आहे जे सोशल इनजस्टिस सॉल्व करतात, विमेनला सपोर्ट करतात, त्या बाळांसाठी खूप काय काय करतात आणि त्यामध्ये ते त्यांचं काम आहे. आणि रंजू बिलीव्स की प्रत्येक मुलीला शिक्षण मिळालं पाहिजे, कारण शिक्षण मिळालं आणि त्यातूनच मिळालं तिला की ती आपल्या स्वतःच्या पायावर उभी राहू शकते, इंडिपेंडेंट होऊ शकते आणि शी नॉट डिपेंडेंट बनू. आणि तेव्हा तिचा सेल्फ रिस्पेक्ट वाढेल म्हणजे लोक तिला रिस्पेक्ट मिळतील. आणि एज्युकेशन इज ऑल्सो मस्ट, कारण म्हणजे पुरुष आणि महिला यांच्यात जी क्वालिटी आहे ती तुम्ही कायम करायला इव्हन पुरुषांना एज्युकेशन द्यायला पाहिजे, रिस्पेक्ट खरं आमचा आजचा भाग मी सुरुवात केली तो असाच होता. स्त्री शक्तीची अनेक रूपं आहेत आणि त्या रूपांच्या बाबतीत पुरुषांनी समजूतदारपणा दाखवला पाहिजे अर्थात, कारण स्त्री ही शक्तिमान आहेच हे ऑलरेडी एम्पावर्ड. एक्झॅक्टली who are those to give her empowerment? करेक्ट. पण तिला she should recognize it herself. खरंय. आणि या रज्जूच्या भूमिकेतून हेच सांगण्याचा प्रयत्न आहे. हो, आणि ही जी रज्जूची भूमिका आहे माधुरी म्हणून इतकी आक्रमक आणि इतकी आक्रमक तू आहेस. म्हणजे मनात आहे मी. बरं. कधी कधी असं वाटतं की करायचं आता बट म्हणजे जस्ट बिकॉज हू आय एम त्याच्यामुळे काही करता येत नाही. कधी कधी असं स्माईल करावं लागतं किंवा मग आपण दुसरे मार्ग बघतो की ते कसं सॉल्व्ह करायचं आहे. पण रज्जू ही अशी पर्सनॅलिटी जी आक्रमक म्हणजे जर कम्स टू इट ती लाठी बनवून आणि ती काम करून जाते. करेक्ट. म्हणजे मला विचारायचं असं होतं की ते जर मूळ अंगात असेल तर ते स्क्रीनवर अगदी जोरात येईल. आणि आता ही रज्जूची इतकी महत्त्वाची भूमिका आणि ती जर त्या सगळ्या शेड्स सकट दाखवायची असेल तर आतून प्रेरणा सगळ्यात महत्त्वाची आहे. हो एकदम. कारण यू शुड फील आणि तुम्हाला त्या सब्जेक्टबद्दल सहानुभूती वाटली पाहिजे. तुम्ही त्याच्यावर आयडेंटिफाय केलं पाहिजे की हो दिस इज व्हॉट इज हॅपनिंग इन द सोसायटी आणि हे आपल्याला केलं पाहिजे ते सॉल्व्ह करायला. आणि जेव्हा ते होतं मग ऑफकोर्स आपण आत्मसात करतो त्या गोष्टी आणि आता रात्री आली की मग तो जोश पण येतो. आणि ह्या सिनेमामध्ये बरोबरचे कलाकार माझ्याबरोबर डिमी चावला आहे आणि पहिल्यांदाच मी डिमी चावला एका नेगेटिव्ह रोलमध्ये होता. कारण आतापर्यंत डिमी चावला म्हटलं की कसं बबली स्वीट पण ह्याच्यात तिने एक अगदीच वेगळा रोल केला आणि ह्या गँगमध्ये तुमच्यासारख्याच आक्रमक आणखीन हो आहेत माझ्याबरोबर. दिव्या, प्रियंका, तनिष्ठा खूप चांगल्या ॲक्ट्रेसेस आणि एवढं छान केलं आहे त्यांनी पण काम. म्हणजे लोकांना पण म्हणजे असं खूप मजा वाटेल त्यांना बघून. फिल्म मेसेज आहे फिल्ममध्ये पण हा सगळा मेसेज आम्ही खूप एंटरटेनमेंट पण ठेवले बिकॉज आय वॉन्ट इट टू गेट एंटरटेन. आणि यात जेव्हा ते थिएटरमधून बाहेर जाते तेव्हा एक तो मेसेज जो आम्ही देतो तेही ते घेऊन जातो. कारण हे खरं आहे की आपल्याकडे हिंदी सिनेमांमध्ये नेहमी हिरो आणि हिरोच्या अवतीभोवती सगळी कथा असते. पण असं आता यू गेट ऑल हिरोईन ची शक्ती ज्याच्यामध्ये आहे असे माझे डिरेक्टर म्हणतात ना ह्याच्यात हिरो पण बाई आणि विलन पण बाई. म्हणजे जे ह्युमन पिक्चर
अरे वा. Absolutely. Yes. समझता घंटा समझते लज्जो सीमा सुगंधी जिंदगी किस्मत और टाइमिंग का खेल है बस संगठन की शक्ति है और अकेले में आंखें फटती शांति से हो हो अगदी. आणि आमचा हा भाग सुद्धा त्याच आठवड्यात प्रसारित होणार आहे. त्यामुळे आमच्या स्त्री प्रेक्षकांना महिला दिनाची ही भेट आहे आणि हा सिनेमा देखील स्त्री शक्तीचा आहे आणि तुम्ही जरूर पाहणार आहात एवढ्या एका झलक दाखवल्याबरोबर याची आम्हाला खात्री आहे. चला I hope so. चला खेळायला सुरुवात करूया. नाही, मी काय खेळायला नाही आले. मग माझी काय लायकी इथे बसून खेळायची. हे जे सगळे आले नाही, हा they deserve to play more than I do. म्हणजे त्यांचा हक्क जास्ती बनतोय का? आणि मी तिथे बसून त्यांना इन्स्पायर करणारे, तुमच्या बरोबर बसून आणि त्यांना इन्स्पिरेशन देणारे, त्यांच्याशी बोलणारे, त्यांच्याशी गुफ्तगू करणार आहे. वा. तर त्याच्यासाठी मी आलेले. म्हणजे आज आम्ही हा जो दुसरा आमचा सीझन सुरू झाला त्याला आम्ही असेल साथ तर जमेल बा असं म्हणतो आणि नात्याचं कोणीतरी तुमच्या बरोबर असतं आणि हा खेळ खेळला जातो. मग आई मुलगा, नवरा बायको, सासू सून आणि अशा अनेक जोड्या समोर बसून खेळल्या. पण मी एकटाच त्यांना तोंड देत होतो. पण ह्या साथीच्या खेळामध्ये मलाही साथ मिळणार आहे आणि ती सुद्धा माधुरी दीक्षितची साथ. म्हणजे आय कुड हॅव नेव्हर आस्क्ड फॉर मोर. मनपूर्वक स्वागत करतो. एकमेकांच्या साथीने सुरू करूया ज्ञानाचं महामंथन. कोण होईल मराठी करोडपती. नवा आठवडा आणि नव्या 10 स्पर्धक जोड्या तयार आहेत आपला हा खेळ खेळायला. पाहूया त्यांच्यावर केलेली ही एक छोटीशी क्लिप. माझं नाव संदीप दत्तात्रय तगारे. कोण होईल मराठी करोडपतीमध्ये माझी जोडीदार आहे माझी बायको आर्या संदीप तगारे. आमची तयारी आणि आमचा आत्मविश्वास या 2 गुणांच्या जोरावर आणि नक्कीच कोण होईल मराठी करोडपतीमध्ये बाजी मारणार. मी गीता दीपक चंदने. मला बोलायला खूप आवडतं. तसा सगळे स्पर्धक तयार आहेत. या पुढचा टप्पा आहे हॉट सीट पर्यंत पोहोचण्याचा आणि त्यासाठी वेगवान उत्तराचा मानकरी अर्थात फास्टेस्ट फिंगर फर्स्ट. तुमच्या सगळ्यांचं लक्ष आता समोर कम्प्युटरवर असलं पाहिजे. तयार? रेडी? तुमचा आजचा वेगवान उत्तराचा मानकरी अर्थात फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा प्रश्न असणार आहे हा तुमच्या समोर. पुढील राजकीय संस्थांना त्यांच्या स्थापना वर्षाच्या क्रमानुसार लावा. ऑर्गनायझेशन्स इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ देअर फॉर्मेशन आणि पर्याय आहेत. ए भारतीय जनता पार्टी, बी शिवसेना, सी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, डी महाराष्ट्र. मुजरा करायचं 2 व्यक्तींसाठी जे तुम्ही केलं होतं ते सुभाषचंद्र बोस आणि तुम्ही आंबेडकरांसाठी एक केलं होतं. त्या 2 मुद्द्यांसाठी
काय होतं, फक्त एकाला मुजरा करून चालणार नाही. आज दोघांनी मुजरा करावाच लागेल, कारण शेवटी पुढचं 16 प्रश्नांचा जो प्रवास आहे 2 कोटीचा, तो आम्ही दोघं मिळून तुमच्यासाठी सोपा करणार आहोत किंवा कठीण करणार आहोत. ठीक आहे, बरोबर तयार? आहे. As long as you don't ask me to move. चला खेळूया हा महाविलक्षण खेळ, कोण होईल मराठी करोडपती. Let's get ready for C. Take the throw. We are rolling. माझ्या समोर बसले ठाण्याचे काणेकर बंधू विराज आणि सिद्धेश काणेकर. विराजनी MBA मार्केटिंग आणि B.Pharm केलेलं आहे. सध्या ते बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह म्हणून सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये काम करतात. आज हा खेळ खेळण्यासाठी त्यांचा भाऊ सिद्धेश त्यांच्या बरोबर आलेला आहे. सिद्धेश ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला शिकतो आहे. तुम्हा दोघांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज तुमच्या भाग्यात आम्ही 2 होस्ट आहोत आणि तुमची तयारी कशी आहे हे मी पाहणार आहे, गुरुजी सुद्धा पाहणार आहेत आणि माधुरी दीक्षित सुद्धा पाहणार आहे. कसं काय वाटतंय? असं ते म्हणतात ना, धगधग करण्याला फक्त गाणं ऐकत होतो. आता बघितल्यावर तर धगधगपेक्षा पण जास्त काही होते. धगधग आणि सगळं धगधग होतं. म्हणजे एक तर महाराष्ट्राचा वाघ आणि एक चंद्र, असे 2 समोर आल्यावर काय होईल माणसाचं, आणि आम्ही साधी माणसं काय होईल. ती माधुरीनं बघितलं आपोआप एक असं शेर वगैरे तयार झाला. थोडं बसलं की सांगतो थोडा प्रवास बर. आणि आज तुमच्या बरोबर कोण आलंय? माझी आई आली आहे आणि माझे वडील. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? अच्छा. आणि काय करतात तुम्ही? अच्छा. आज माझं भाग्य उद्याला असं म्हणजे मला बोलता पण आठवलं होतं की मोठे घेऊन झाल्यानंतर सचिन खेडेकर आणि माधव दीक्षित यांच्यासमोर माझ्या मुलाला बसायला मिळालं हे मला लोक मागत नाही. अरे नाही, अहो हे सगळं त्यांचा फोन लागणं, मग त्यांनी ती प्रश्नांची उत्तर देणं, ती परीक्षा देणं, मग इथे ह्या फास्टेस्ट व्हिडिओमध्ये अगदी तेवढ्या वेळात उत्तर देणं, हा प्रवास अहो 20 लाख माणसं दर सीझनला करतात. आणि त्यातली ही माणसं इथपर्यंत येतात म्हणजे त्यांच्यात काहीतरी आहे म्हणून इथं पोचलेली आहे. होय ना विराज? हो, म्हणजे प्रयत्न तर होत आहे. शेवटी नक्षीबाजी साथ लागते आणि यावेळी तर असेल साथ तर जमेल. आता बघतो किती जमेल. बात तो पहले ही जम गई, तो इतने बड़े 4 मिल गए तो बात जम गई. अभी आगे भी होगी तो म्हणजे दुधात साखर. ठीक आहे, दूध तर मिळालं तर साखर तुमच्या शरीरात. आणि आमच्या ह्या खेळामध्ये आम्ही शुभेच्छा घेतच असतो, ऑल द बेस्ट म्हणत असतो, बेस्ट म्हणत असतो. पण आमचे सेलिब्रिटी पाहुणे सुद्धा तुम्हाला देत असतात शुभेच्छा. आज तुम्हाला कोणी शुभेच्छा दिल्या तुम्ही? हाय सचिन, कोण होईल मराठी करोडपती याच्या 2ऱ्या पर्वासाठी माझ्याकडनं तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हॉट सीटवर बसलेल्या जोडीला माझ्याकडनं भरपूर शुभेच्छा. आत्तापर्यंत खरंच छान केलेला, त्याच्याही पुढे खेळाल, मला काही वाद नाही त्याच्याबद्दल. आणि कल्पना विराज की तू असं बडी डिरेक्टर आहेस म्हणून अभिनय देव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांची 24 ही अतिशय लोकप्रिय मालिका आता आणि अक्षरशः मला आठवतं की जेव्हा तुमच्या शुभेच्छा आल्या त्या खुर्चीवर उडाली होती म्हणजे तेव्हा तर पडद्यावर पाहून उडाले होते. आता तुम्हाला प्रत्यक्षात पाहून उडाले आहेत नाही सर, एक्सप्रेस नाही करू शकत. न बोललेलं मराठी काय वाटतं? काय वाटतं तर मी पण मानसिक बसलेले हिंदी टेरिसमध्ये जे आणि मी करतात
बाकी बुद्धी वाटते चुकलं तर आपण त्यांना मदत करणार आहोत, त्यांचे पैसे कमी होत आहेत, याचं फार वाईट वाटतं. ठीक आहे, सुरू करूया आपण. तयार आहात अगदी? आमच्या सिद्धेश 1000 रुपयांसाठी पहिला प्रश्न हा तुमचा. पुढीलपैकी काय वाजल्यावर आवाज येत नाही? आणि पर्याय आहेत: ए सनई, बी टाळी, सी भोंगा, डी थंडी. डी थंडी. नक्की? खात्री? काय करूया? गुरुजी, डी थंडी वर शिका. डी थंडी बरोबर उत्तर आहे. आवाज 1000 रुपये तुम्ही जिंकलेले आहेत. पुढचा प्रश्न 2000 रुपये मिळवून देणार आहे. बी ए ऋषी कपूर, तिसरा सी डॅम इट, डी बाबा लगी. ए असं आहे? नक्की? खात्री? सर तो जरा लागतो कारण अजून नया आहे बघ. काय करू? सर नया आहे बघ, शिक्का. ए नया है वह, बर शिक्का मारा. ए नया है वह हा टाइमपास या चित्रपटातील संवाद अतिशय प्रसिद्ध झालेला आहे. 2000 रुपये तुम्ही जिंकलेले आहेत. नया है वह पेपर टाकायला येतो तेव्हा बोलतात की नया है वो, क्या नया है वह, क्या नया है वह, म्हणजे ते मागले तर मागले काय म्हणजे असं नसतं. शाकाहारी. हॅलो. मागले म्हणजे ते मागल्यांच्या वेगळाच आहे. मग तो पेपर एक पेपर टाक्या तो म्हणतो सर जाने दो नया है वो, नया है वह, क्या नया है वह, म्हणजे आपले मराठी लोक जे आहेत आणि ते हिंदी प्रयत्न करतात हिंदीची जी वाट लावतात मराठी आणि हिंदी एकत्र करून ते नया है वह, क्या नया है वह, म्हणजे मागल्यांनी ते शाकाहार म्हणजे खाऊन टाकले. आणि हा संवाद सोशल नेटवर्क हो पेजेस तयार म्हणजे आमच्या कंपनीत पण आम्ही असं आता एक नवीन मुलाने काही चूक केली तर असं आता कॉमेडीमध्ये झालं की त्याचा टीम लिडर होतो की जाऊ दे नया आहे म्हणजे ते सही झालं ते रविला सही केलं. अरे वा. आणि पुढचा प्रश्न आहे 3000 रुपये मिळवून देणार आहे. तिसरा प्रश्न हा तुमचा. पुढीलपैकी कोणती डेंटिस्ट द्वारा दिली जाणारी एक ट्रीटमेंट आहे? आणि पर्याय आहे: ए पनामा कनाल, बी सुएज कनाल, सी ॲलेक्झी कनाल, डी रूट कनाल. नक्की? डेंटिस्ट खात्री? बघ ना काय करू? आईचं केली आपल्याला माहिती डॉक्टर सर डी रूट करायला शिका. डी रूट कनाल शिक्का मारा. डी रूट कनाल बरोबर उत्तर आहे. काय नॉर्मल आहे. आईचं चांगल्या गोष्टी म्हणून खूप चांगलं आहे आणि आम्हाला माहिती होतं थोडं मोठं सरप्राईज आहे पण आईला काय रिव्ह्यू देतं की नाही माहिती नाही. ती मला सकाळी बोलली की तुम्ही आज फेड आहात आणि म्हणजे त्यासाठी तिला काय कळलं की नाही माहिती म्हणजे गुलाबीसाठी घालून आली तर मॅम तुमच्या मूवीचं प्रमोशन करते आणि आम्ही सर्व बघायला जाणार आहोत. मी विचारणारच होते की असं मला कळलं का तर तुम्ही पिंक घालून आला आणि गुलाब गँग त्याचा त्याच्यातही आम्ही सगळ्यांनी पिंक साड्या वाटते. पण आज तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही मला शब्दच नाही आहे माझ्याकडे आणि माझी म्हणून मला तुमचं कलाकार समोर आले ते मला परम आले आणि
सामान्य माणसाचा अधिकार हे घोषवाक्य पाहायला मिळेल आणि पर्याय आहेत ए पॅन कार्ड, बी रेशन कार्ड, सी डेबिट कार्ड, डी आधार कार्ड. डी आधार कार्ड सामान्य माणसाचा अधिकार. काय होईल? गुरुजी, डी आधार कार्ड वर शिक्का. सामान्य माणसाचा अधिकार अन्न वस्त्र निवारा. रेशन कार्ड महाराष्ट्रात असं बोललं असं नाही. काय खेळामध्ये तुम्ही असे असा तुम्ही आणि तुम्ही जीवन असताना एवढं ट्रेनिंग उत्तर दिलं. 16 सेकंद अजून विचार करायला हवा. सर पॅन कार्ड डेबिट कार्ड तर ऑब्व्हियसली नाही आहे. रेशन कार्ड पण नाही आहे बरोबर आणि आधार कार्ड आम्ही आता झेरॉक्स मारले. आधार कार्ड म्हणजे असं घेऊन हो ते मोठं एवढं आहे आणि त्याच्यात दिलं आहे सामान्य माणसाचा आधी म्हणजे आम्ही सांगितलं म्हणलं पासपोर्ट कार्ड. त्यामुळे मी बघितलं आणि वाटतं 99% करायचं आणि 1% कमी केलं असं तुम्ही डी आधार कार्ड आहे बरोबर. तर त्याचा एकदम छान पण माझी मुलं मुलं आहेत त्यांच्यात जेमतेम 2 वर्षाचा फरक आहे. त्यांच्यात जास्ती कळून येत आता ही दोघं जण म्हणतात वगैरे असं तुम्ही आम्हाला सांगताय, पण आम्ही जसं माधुरीजी आल्या त्यांनी गुलाब गँगचं आम्हाला ट्रेलर दाखवलं, तसं आमची मंडळी आहे, त्यांनी तुमचा पण एक सिनेमा घेतलेला आहे आणि त्याचं एक ट्रेलर आपण बघूया. जरी माझी दोन्ही म्हणजे नाहीतर कविता अशीच थांबत होती, माधुरी माधुरी माधुरी, आणि आता एक व्हर्जन दुसरं आहे, मॅम मॅम मॅम. वा, पण खरंच 3 लाख दोघांना भेटूनही खूप छान छान वाटलं. तुमच्या आई वडिलांबद्दल खूप कौतुक करते मी की एवढं छान वाढवले तुम्ही मुलांना, एवढे म्हणजे सोयीवर आणि किती स्वीट आणि इनोसंट ते वाटतात. पण आहे का हा म्हणजे खूप मला डॅमेज वाटतं. एखादं उलटं असेल पण सांगता येत नाही. पण खरंच व्हेरी गुड जॉब आणि खूप छान. ऑल द बेस्ट. आणि मला ट्विटरवर कळलं काय हो नक्की म्हणून मी कारण खूप काय काय करायचं आहे गुलाब गँग. तर आम्ही त्याच दौऱ्यावर आता थँक्यू सो मच. आणि मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की महिला दिनाच्या निमित्तानं महिलांची आणखीन एक सशक्त भूमिका मांडण्यासाठी माधुरी दीक्षित आणि जुही चावला आणि त्यांचे अनेक सहकारी आपल्या समोर गुलाब गँग हा सिनेमा घेऊन येत आहेत. तो अगदी जरूर पहा आणि आपल्या आवडत्या अभिनेत्रीचा सिनेमा तुम्ही चुकवणार नाही याची आम्हाला अगदी पूर्ण खात्री आहे. पण तरी सुद्धा पुन्हा एकदा तारीख काय आहे? 7 मार्चला आणि इट्स जस्ट 1 डे बिफोर वुमेन्स डे. तुम्ही नक्की बघा. सर्व प्रेक्षकांना मी आवर्जून सांगेन हा पिक्चर नक्की बघा. गुलाब गँग जो येतोय 7 मार्चला आणि आय होप यू एन्जॉय इट. शुअर. तुम्ही एवढं छान करता हा शो आणि इथे बसून मला आय गॉट टू सी इट पर्सनली आणि एक्सपिरियन्स इट. सो थँक्यू सो मच. आपण इथं थोडीशी अगदी छोटीशी विश्रांती घेऊया आणि माधुरीजींना रजा देऊया आणि मग आपला खेळ पुन्हा एकदा विराज आणि सिद्धेशच्या सोबत सुरू करूया. आम्ही हे असे गेलो आणि हे असे आले. माधुरी, मला
मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच सेटवर कोण होईल मराठी करोडपतीच्या सेटवर तुम्ही आलात, कसा होता अनुभव तुमचा? खूप मजा आली, आनंद झाला आणि ऑफकोर्स सचिनजी एवढं छान करतात हा शो, त्यांच्यावर बसून तिथे सगळ्या कंटेस्टंट्सबरोबर गप्पा मारून आणि खूप मजा आली. इट वॉज लवली टाईम. मराठीमध्ये कधी चित्रपट वगैरे करण्यात लाईक आय सेड शोवर पण मी बोलले की डेस्टिनीवर मी खूप बिलीव्ह करते, माझा विश्वास आहे आणि जर आय एम डेस्टाइन्ड टू डू अ मराठी फिल्म आय डेफिनेटली डू वन. वेल गुलाब गँग ही फिल्म खूप एंटरटेनिंग फिल्म आहे, त्यात सगळं आहे, म्युझिक आहे, ॲक्शन आहे, डायलॉगबाजी आफ्टर अ लाँग टाईम. असं फॉर इट्स डिफरंट इन द सेन्स की ह्याच्यात दोन बायका आर पिटेड अगेन्स्ट इच अदर. तर मी हिरोचा रोल करते आणि जुही इज प्लेइंग द विलन इन द मूवी. तर गाणी पण आता त्याची रिलीज झाली आहेत आणि लोकांना आवडलेली आहेत. तर ट्रेलर्स पण लोकांना आवडले, त्यातली जे डायलॉग्स आहेत ते खूप आवडले. तर आय होप प्रेक्षक येतात आणि हे पिक्चर बघतात. नक्की बघा, कारण 7 मार्चला ही फिल्म येणार आहे गुलाब गँग. तर विनंती करते सगळ्या दर्शकांना यायला. असं म्हणतात की दोन स्त्रिया एका ठिकाणी कधी नसणार, खूप भांड वाजतं असं नाही, आय थिंक तेच म्हणजे प्रोड्युसर पण म्हणतात तुम्ही फार बोरिंग आहात दोघं, कारण भांडल्या नाहीत आणि काय असे बोललं नाहीत एकमेकांबद्दल. मला वाटतं वी आर को स्टार्स आणि एक छान फिल्म आम्हाला मिळाली आणि आमचा हा प्रयत्न होता की ही फिल्म सर्वात छान रीतीने व्हावी आणि त्याच्यात दोघांचे परफॉर्मन्सेस चांगले असावे, कारण मग ती पिक्चर खरंच पण ते पिक्चर बनतं चांगलं. आणि सो वी रिअली हॅड अ फन टाईम वर्किंग विथ इच अदर. शोची टॅगलाईन आहे असेल साथ तर जमेल बाद, तर पार्टिसिपंट असतं तर कोणासोबत खेळायला आवडलं असतं? वेल द ब्रेनियस्ट, हू इज द ब्रेनियस्ट, ज्याला सर्वात जास्त अक्कल आहेत अशा माणसाबरोबर खेळायला मजा आली असती. पण आय डोंट नो हू इट इज राईट नाव. रज्जोच्या स्टाईलमध्ये जाताना प्रेक्षकांना काय सांगतो? रज्जोच्या स्टाईलमध्ये काय म्हणजे रज्जोचा विश्वास आहे की प्रत्येक मुलगी जर शिकली तर आपल्या देशाची प्रगती जास्ती लवकर होईल. आणि म्हणजे आज जे काय वातावरण आहे अराउंड त्याच्यासाठी पण ती म्हणते की एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. वुमन शुड बी गिवन ऑल द टूल्स. ते सर्व तिला दिलं पाहिजे ज्यांनी ती आपल्या 2 पायावर उभी राहू शकते, इंडिपेंडंट होऊ शकते आणि तेव्हा तिला रिस्पेक्ट मिळेल आणि ती स्वतःला रिस्पेक्ट करेल. माणसांना पण एज्युकेशन पाहिजे, पुरुषांना हाऊ टू रिस्पेक्ट विमेन, ते पण एज्युकेशनच्या थ्रूच येणार की कुठेतरी इक्वालिटी मेंटेन करायला ते एज्युकेशन पाहिजे आणि तिचा सर्व भार त्याच्यावर आहे. पण ऑल दिस इज सेड इन अ व्हेरी एंटरटेनिंग वे.